सर, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण वाढलं. 838 शेतकऱ्यांनी 4 महिन्यात आत्महत्या केली. सरासरी दिवसाला 7 शेतकरी आत्महत्या करतायत. 880 ने 1 जानेवारीपासून आतापर्यंत जवळपास 1250 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे आणि सरकार त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. कारण बियाण्यामध्ये फसवणूक होते, खतामध्ये फसवणूक होते, शेतमालाला भाव मिळत नाही, या सगळ्या कारणाने आत्महत्या होतात. ज्या पद्धतीने शेतकऱ्यांच्यासाठी या घोषणा केल्या किंवा तरुणांसाठी घोषणा केल्या, विधानसभेच्या निवडणुकासमोर या घोषणा केल्यात, या सगळ्या घोषणाबाजी जुमलेबाजी आहे, गाजर येते. यांनी काय होणार? आज सरकारचं इथं तूटच सगळ्या बजेटमध्ये 25,000 कोटीची आणि देणार कुठून? सरकारचे मंत्री म्हणतात की हे सर्वसमावेशक बजेट आहे. जनता उत्तर दिली याला चांगल्या पद्धतीने. ज्या पद्धतीनं हा अर्थसंकल्प मांडलेला आहे, हा अर्थसंकल्पाला जनता उत्तर देईल अशा पद्धतीचं उत्तर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अमित चिगवंसह विशाल पाटील, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.